ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानाबाबत गौरव। मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणा। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश। मवियाकडून अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार, तर बैठकीत रंगलं मानापमान नाट्य। आज महाविकास आघाडीचा विस्तार झाला। महाविकास आघाडी आणखी मजबूत झाली। मवियाच्या बैठकीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या चिन्हाबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर 1 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 3 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत मागासवर्ग आयोगाला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। सगळे सोयऱ्यांबाबत उद्यापासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण करणार। मनोज जरांगेंची घोषणा। अधिवेशन घेऊन तातडीने कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। मनोज जरांगे यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन। रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची भावना व्यक्त। शपथेची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला, तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका बदललेली दिसतेय। विजय वडेट्टीवारांची टीका। किशोरी पेडणेकरांची कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी 7 तास ईडी चौकशी। चांगली महापौर म्हणून टार्गेट होतीये। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीची कारवाई। 1 BMW कार, 36 लाख रुपयांची रोकड जप्त। ईडीकडनं काही कागदपत्रही जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँकेतल्या ठेवीदारांचा मोर्चा। विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठेवीदार आक्रमक। पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।